मित्रांनो आणि भगिनींनो, सर्वांना रामकृष्ण हरी. अधिक मासाचा आज 6वा दिवस आहे आणि अधिक मासामध्ये पुरुषोत्तम महात्म्य पोथी वाचन करणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व आहे. बऱ्याच जणांना पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम महात्म्य पठण करण्याची इच्छा असते, परंतु काही अडचणींमुळे म्हणा किंवा कामाच्या व्यापामुळे दररोज अधिक मासाचे पारायण किंवा दररोजचे अध्याय पठण करणे शक्य होत नाही. परंतु महात्म्य ऐकणे किंवा पठण करणे यांना सारखेच महत्त्व आहे. आज आपण जे ऐकणार आहोत हे पुरुषोत्तम मास महात्म्य अतिशय सोप्या भाषेत म्हणजे प्राकृतमध्ये असून यामध्ये संस्कृतचेही 9 श्लोक आहेत. अध्याय पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नसून तो आपण मनोभावे श्रवण करावा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमों आताम सद्गुरु जो पराचाही परपरू जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान जय श्रवण केली या घडे पुण्य होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवळा दयाळू दीननाथाचा प्रतिपाळू झाडावया पापाचा मळू कथा अळूमाळू वदतसे. भगवन्मलमासे वै दीपदानस्य यत्फलं तत्सर्वं ब्रूहि मे देव लोकानाहितकाम्यः. श्रीविष्णुवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं यत्कृत्वां पितृहा गोग्नो ब्रह्मः गुरुतल्पगाः. विघाती कुलसाक्षी वा सर्वपाप करोति वा मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं स गच्छति. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी वदतसे कैवल्यधामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापशया ते जाणपा. जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथानुमोदनी पै. तवम लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपी जे तत्वता जेणे भवव्यथा निवारे. पवन पापाची या राशी नष्ट होती दीपदानेशी पूर्वी ऐसी या वृत्तासी आचरोण पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तवम बोले जनार्दन ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक. कुटिल लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते त्यजूनी आधी मातृगमनी दुराचारी. भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही स्नुषा भगिनी कन्ये तेही या ते रतजो स्वदेही ऐशे महापातके अपार. तया पापाचे क्षालन होय केली या दीपदान आता पावे तो मोक्षसदन संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी केशवा अर्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मास वरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवणा ते जरी वापी कूप तडागाचे परी स्नान कीजे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही प्रवाहा जावया शक्ती नाही शीतोदक नसे सर्वतेही तरी बाद नाही उष्णोदका. संपूर्ण फलदं सम्यक् स्नानमुष्णेन वारिणा शीते द्विगुणमेव स्यात् कूपे तच्च चतुर्गुण. नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दश सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योच्च संगमे. संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जान शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जाण पा. नदी तीराची या ठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने. महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तरीही संकल्पयुक्त स्नान केले जेही तरी सहस्रगुणे पुण्य जोडे. ऐसे स्नान विधी ते सारून मग कीजे देवतार्चन स्वये ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करुनी जाण द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख अमुपते पावती. आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै.
अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार, ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा. शतजन्मोत्थितं पापं मासार्धे नैव गच्छति, जन्मांतर सहस्रेस्तु यदघं समुपार्जितम्. सप्तजन्मार्जित जे पाप, तेही जडे आपोआप, शतजन्माचा जो लेप तोही अमुप जडतसे. परिश्रद्धा पुरस्कर पाही, नित्य नित्य हव्यास देही, घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी, परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करुनिया. तयावरी मग दीप ठेवूनी, जळकुंभा सहित दीजे दानी, एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते, सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञदान, द्रव्य पाहिजे तया लागून, येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस्कर करावे जाण, श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही, वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही, भाव धरोनी देही अति आदरे अर्पिजे. नाना परी घृत मिश्रित, अपूप अन्ने यथास्थित, षड्रसे पक्वान्ने बहुत ब्राह्मणाते अर्पावी. गो भू हिरण्यदानानी जो अर्पी भूदेवा लागुनी, मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी, अपमृत्यू न बाधी, पुरे आयुष्याची अवधी तो वरी आरोग्यता देहासी. वैश्यांते पशुधन प्राप्त, शूद्राते सुखोत्पत्ती होत, क्षत्रिय होतो विजयी रणात, न बाधित शस्त्रघाय. स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज भ्रतार तोही, सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्रो की जय हरिजागरण, प्रातकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आप्तही, स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागून नित्यानित्य कुटुंबा ते संरक्षित, तयावरही अतित असलिया सांभाळित माध्यांनी. धन्य ऐशी याचा संसार, स्त्री असोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतित लाहे लाहे दुणावत, तया ते असे तोषवित भोजन पाने आदरेसे. भिक्षार्थियाचे गृहाते सर्व संग्रहक कैचा तेथे, परिसमयी असेल ते यथा रुची संपादी. स्वपुत्राची आशा न धरी, मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परिखेद मनी मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरे न पडे निर्धारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी. ते सर्वदा जो संतुष्ट, हर्षची माने उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी. असो आता पाल्हाळ बहुत, सुशर्मा यथाचारे वर्तत, गृही धेनू सेवा नित्य करीत, उदर भरी ऐसी या परी. नित्य करुण प्रातस्नान, वरी करीतसे जप ध्यान, मग करून या भिक्षाटन, अतिता सहित भोजन करीतसे. धन्य ऐशियाचा संसार, तोच प्रिय होय रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसवुनिया द्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरी याची प्रार्थना करी, बरवी या परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी, तरी नरकी वास तयासी, ते भोजन मांस भक्षणासी, उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जयाते नित्य, तरी सोम पानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रो करी हरिजागरी, तेने तुष्टे नारायण. ऐसी करिता काळक्रमणा, पैसा वेची सत्कारणा, तव मलमास परवर्तता जाणा, करी विचारणा मानसी. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्य राशी, कवणे करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै.
मी तवम दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दान धर्म यथा स्थित न घडे किंचित मज लागी ऐशी चिंता प्रमहृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निगुती तोची बोध चित्ती ठसावून म्हणे हेच करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निज निष्ठे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून गुर्तेसी सन्निधेसी ठेवित पूजा करून संकल्पयुक्त प्रातकाळी अर्प ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानाते जातसे तव घरची निद्रिस्त सर्वही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक तेथे पाही मूषका लागी डसितसे तेथे दीपज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र युगुळी मग मार जा रे ते वेळी केली नव्हाळी ते ऐका आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य व्हावा तेणे म्हणून केला उपावो तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परिनवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक हो तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करुनी आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमानस्थाने ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो मना या बिडाळके पुण्याचरणा केले म्हणून वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संग संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाणतैसा संवाद ऐकोनिया ऐसा चित्त उद्विग्न ते झाले म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दिनबंधो कवण पुण्याची या राशी बिडाळक आचरला देहासी नेणे पूर्वसकृताच्या राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदिशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना क्षीराब्धिशायी नारायणा करुणा घना दिनबंधो मी तव भागी पूर्ण नेणेच कधीच पुण्यचरण मद पापिया ते स्वर्गभुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सद्गदित अंतरी प्रमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणासुरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करुण तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्याचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेलिया येईल उणे ब्रीदपूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेणे संतोष श्रीपती अधोगती नवजाय धन असून या पदरी जो दान धर्माते न करी तया पापिया नरका घोरी जन्मवरी सुटेचिना म्हणून अवचिता नरदेहो सुकते लाधला पाहा हो न विचारिता न्याया न्यायो करी संचयो धनाते ऐसी वयसा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तेची वयसा निघोनी जाता मग धन वाढता केवतू संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्याते जेथील तेथे निजात्मा धर्म नेणे काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणोनी अभिप्राओ कृपाळू जो देवाधिदेव म्हणून सुलभ उपाओ निर्मुनी ठेविला जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्राचार परिचित्ती धरून निर्धार केला उद्धार स्वये तेणे नवी योगमवाप्नोति दीपदान प्रभावताः आधयो व्याधयेच्छैव दीपदानात् प्रणाशिताः भीतो भयात् प्रमुच्येत बद्धो मुच्येत बन्धनात् ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदान प्रभावताः सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति
अत्राप्युदाहरन्ति मितिहासं पुरातनां या लागिं प्राणिया ते पाहि सुलभ उपावनिर्मिलामही मनोनी आचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निविदे नारायण मनोनी तुम्हा श्रोते जन हो केले निरूपण यथामती तरी ग्रंथांतरी ठेवूनी विश्वास स्वयं करा हो या वर्ताचा सायास जेणे चुके हो गर्भवास चुके अनयासे जन्मपंक्ती येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन एर अभाविकते पतन न चुके जाण निर्धारे ऐका भावार्थासी कारण तुलसी दळे संतुष्टे जनार्दन म्हणोनी गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूंचे हाची जाणोनी निर्धार वाग्वल्ली तुळशी दळ साचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया हरि ओम स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्टोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पण नमस्तू। तर अशा पद्धतीने आपला पुरुषोत्तम मासाचा 6वा अध्याय संपूर्ण झाला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओंचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। उद्या आपण पुरुषोत्तम मासाचा 7वा अध्याय बघणार आहोत। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। ओम नमः शिवाय।